आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचा नाशिक विभागात SIR मोहिमेचा आढावा, पात्र मतदार वगळला जाणार नाही। नाशिकमध्ये राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण अर्थात SIR मोहिमेचा विभागीय पातळीवर आढावा घेतला। विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर सचिव सुनील पवार, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, धुळेच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी उपस्थित होते। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्ट केले की ही मोहीम पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही। तसेच अपात्र व्यक्तींची नोंदही यादीत राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर घराघरात जाऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत। मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह बनवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। यासोबतच जनजागृती, नागरिकांचा सहभाग, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग वाढवून SIR मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली तर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा मांडला। नाशिक खबर।